कटप्पाने बाहुबलीला का मारलं किंवा 2 ऑक्टोबरला अजय देवगण कुठे होता या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीयेत। तोच अखंड भारताला आणखी एका प्रश्नाने भेडसावलंय, ते म्हणजे ही सोनम गुप्ता खरंच बेवफा आहे की नाही। आम्हाला कोणत्याही सोनम गुप्ता नावाच्या मुलीच्या भावना दुखवायच्या नाहीयेत, मात्र 2000च्या नोटेवर झळकणाऱ्या सोनम गुप्ताने सोशल मीडियाचं विश्व व्यापलंय आणि लोकांचं मात्र चांगलंच मनोरंजन केलंय। जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून आसाम पर्यंत सगळ्यांना एकच प्रश्न सतावतोय, ही सोनम गुप्ता कोण आहे आणि ती खरंच बेवफा आहे का? फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर सगळ्या सोशल मीडियावर फक्त एकाच नावाचा दबदबा आहे, तो म्हणजे सोनम गुप्ता नव्हे, बेवफा सोनम गुप्ता। जगात शेकडो नव्हे तर लाखो सोनम गुप्ता असतील, त्यातल्या काही तुमच्याही परिचयाच्या असतील, मात्र देशाच्या 130 कोटी जनतेला 2000च्या नोटवर झळकणाऱ्या सोनम गुप्ताचा चेहरा पाहायचा आहे। आता या सोनम गुप्ताने कुणाचं हृदय तोडलंय ते सोनमला आणि त्या कमनशिबी तरुणालाच माहिती। मात्र त्या तरुणाने आपली व्यथा 2000च्या कोऱ्या करकरीत नोटेवर मांडली आणि त्या नोटेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला। तेव्हापासून संपूर्ण भारत त्या सोनम गुप्ताचा शोध घेतोय। या सोनम गुप्ताने केलेली बेवफाई ही जुनी असल्याचं समजतंय, कारण 10 रुपयाच्या जीर्ण नोटेवर देखील सोनम गुप्ता बेवफा है हा संदेश लिहिलेला फोटो व्हायरल होतोय। आतापर्यंत पेनाने गिरबटून नोटा खराब करण्याची भारतीयांना सवय होती, मात्र सोनम गुप्ताचं नाव चक्क नाण्यांवर देखील झळकायला लागलंय। एवढंच नव्हे तर विविध परदेशी चलनातील नोटांवर देखील सोनम गुप्ताचा उद्धार करण्यात आलाय। आता परदेशी नोटांवर सोनम गुप्ता नाव कोणी नेऊन ठेवलं या प्रश्नाचं उत्तर शोधणं जरा कठीणच आहे। बेवफाचा शिक्का लागल्यामुळे सोनम गुप्ता बदनाम होत असताना देशभरातल्या लाखो सोनमपैकी सगळ्याच कशा गप्प बसतील? त्यामुळे चवताळलेल्या 2-3 सोनमनी देशवासियांना हा संदेश धाडलाय। एकीकडे संपूर्ण देश सुट्टे पैसे आणि नव्या नोटांसाठी रांगेत उभा आहे, हातात नवीन नोटा कधी पडतील याची चिंता त्यांना सतावतीये। मात्र तथाकथित 2000 सोनम गुप्ताने क्षणभर का होईना त्या टेन्शन मधून सुटका केलीये। आशिष काटकर सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।